रयत शिक्षण संस्थेचे SSGM महाविद्यालय कोपरगाव, इयत्ता 11वी, विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक हाडोळे SP आपलं या व्हर्च्युअल सत्रामध्ये स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही तासिकेमध्ये राज्यशास्त्राच्या पुस्तकाची आणि अभ्यासक्रमाची ओळख करून घेतलेली आहे. त्याचबरोबर राज्यशास्त्र या विषयाचा जो मूल्यमापन आराखडा आहे त्या संदर्भातही सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे. आत्ताच्या या भागामध्ये आपण राज्यशास्त्र या तुमच्या 11वीच्या पुस्तकातील विभाग 2 तुलनात्मक शासन आणि राजकारण या भागाची माहिती घेणार आहोत. या भागामध्ये आपण तुलनात्मक शासन आणि राजकारण यामध्ये भारत, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या देशांच्या शासन पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी शासन संस्थेचे जे 3 विभाग आहेत या 3 विभागांची माहिती आपण घेणार आहोत. कोणत्याही देशाची शासन व्यवस्था किंवा शासन संस्था म्हटलं की त्या शासन व्यवस्थेचे 3 अंग किंवा विभाग असतात. पहिला विभाग असतो तो म्हणजे कायदे मंडळाचा, दुसरा विभाग आहे तो म्हणजे कार्यकारी मंडळ आणि तिसरा विभाग हा न्याय मंडळाचा असतो. आता या शासन संस्थेमध्ये लोकशाही स्वरूपाच्या शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते आणि ह्या 3ही विभागांमध्ये सत्तेचे विभाजन झालेले असते. परंतु हुकुमशाही किंवा राजशाही शासन पद्धतीमध्ये या शासन संस्थेच्या 3ही विभागांची सत्ता ही केंद्रित झालेली असते. शासन संस्थेचं कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ही सत्ता केंद्रित झाल्यामुळे वन मॅन शो अशा पद्धतीची सत्ता असलेली आपल्याला दिसून येते. परंतु लोकशाही शासन पद्धती म्हटलं की त्या ठिकाणी विकेंद्रीकरणाला अनन्यसाधारण स्वरूपाचं महत्व असतं आणि म्हणून या शासन संस्थेच्या 3ही विभागांची सत्ता ही विभाजन केलेली असते, सत्ता वाटून दिलेली असते. भारत देखील याला अपवाद नाहीये. भारतामध्ये सुद्धा कार्यकारी मंडळ हा शासन संस्थेचा विभाग स्वतंत्र आहे, कार्यकारी मंडळ हा विभाग सुद्धा स्वतंत्र आहे आणि न्यायमंडळ हा विभाग तर भारतीय राज्यघटनेच्या 50व्या कलमामध्ये तरतूद करून इतर 2 विभागांपेक्षा स्वतंत्र करण्याचा प्रयत्न घटनाकारांनी केलेला आहे. आता कायदे मंडळ म्हटलं की ते कायदा तयार करण्याचं काम करत असतं. कार्यकारी मंडळ तयार झालेल्या कायद्यांची अंमलबजावणी करतं आणि न्यायमंडळ कायद्याचा अर्थ लावून न्यायदानाचे काम केले जाते. परंतु ज्या देशामध्ये संघराज्य स्वरूपाची शासन व्यवस्था असते त्या देशामध्ये कायद्याचा अर्थ लावणे, न्यायदान करणे, त्याचबरोबर संघराज्य शासन पद्धती अबाधित ठेवण्याची भूमिका ही न्यायमंडळाला पार पाडावी लागते. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की ज्या देशामध्ये संघराज्य शासन पद्धती अस्तित्वात असते, उदाहरणार्थ भारतासारख्या देशामध्ये, या ठिकाणी न्यायमंडळाला विशेष महत्वाचे स्थान आहे. कारण कायद्याचा अर्थ लावणं, न्यायदान करणं, याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाल्यास तो सोडविण्याची भूमिका ही न्यायमंडळाला पार पाडावी लागते आणि म्हणून न्यायमंडळ हा अत्यंत महत्वाचा विभाग असलेला आपल्याला दिसून येतं. आता यामध्ये आपण प्रत्येक भारत, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या 3ही देशांचा तुलनात्मक अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. भारताचं जे कायदे मंडळ आहे या भारताच्या कायदे मंडळाला घटनाकारांनी संसद असे नाव दिलेले आहे. भारताच्या या संसदेची 2 सभागृह आहे, म्हणजे सभागृह असलेलं भारताचं कायदे मंडळ आहे. कायदे मंडळाच्या कनिष्ठ सभागृहाला लोकसभा असे म्हटले जाते तर वरिष्ठ सभागृहाला राज्यसभा असे म्हटले जाते. लोकसभा नावातच या ठिकाणी अर्थ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. लोकसभा म्हणजे लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आणि राज्यसभा म्हणजे घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह. आणि म्हणून लोकसभा आणि राज्यसभा मिळून भारताची संसद जी आहे ती तयार होत असते. आता राष्ट्रपती तसं पाहिलं तर संसदेचे घटक आहेत
ते काही संसदेचं सभागृह नाहीये. सभागृह असा जर प्रश्न आला तुम्हाला परीक्षेमध्ये तर भारतीय संसदेची सभागृह किती, तर ती 2 सभागृह असं अशा पद्धतीचं उत्तर असायला पाहिजे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला लोकसभा असं म्हणतात आणि म्हणून रेषेच्या खाली आपण लोकसभा लिहिलेला आहे, कारण रचनेच्या दृष्टिकोनातून लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे रेषेच्या वरती आपण लिहिलंय आणि म्हणून राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. आता लोकसभा या सभागृहामध्ये सामान्य लोकांचे प्रतिनिधी असतात आणि या ठिकाणी प्रत्यक्ष पद्धतीनं हे प्रतिनिधी जे आहे ते त्या ठिकाणी निवडले जातात. राज्यसभा या सभागृहामध्ये राज्यांचे प्रतिनिधी, घटक राज्यांचे प्रतिनिधी असतात आणि ते अप्रत्यक्षपणे जनतेकडून निवडले जातात आणि म्हणून लोकसभा आणि राज्यसभा ही भारताच्या संसदेची म्हणजेच भारताच्या कायदेमंडळाची 2 सभागृह आहेत. त्याचबरोबर युनायटेड किंगडममध्ये सुद्धा युनायटेड किंगडमच्या कायदेमंडळाला देखील संसद असे म्हटले जाते. या युनायटेड किंगडमच्या कनिष्ठ सभागृहाला हाऊस ऑफ कॉमन्स असे म्हटले जाते, तर वरिष्ठ सभागृहाला हाऊस ऑफ लॉर्ड्स असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण या ठिकाणी रेषेच्या खाली हाऊस ऑफ कॉमन्स लिहिलंय. याचा अर्थ ते युनायटेड किंगडमच्या कनिष्ठ सभागृहाला हाऊस ऑफ कॉमन्स म्हणतात. ते कनिष्ठ सभागृह आहे आणि म्हणून ते रेषेच्या खाली आपण लिहिलेलं आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्स हे वरिष्ठ सभागृह आहे आणि म्हणून रेषेच्या वरती समजण्यासाठी सोपं आपण ते वरती घेतलेलं आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या कायदेमंडळाला सिनेट असे म्हटले जाते आणि अमेरिकेच्या कायदेमंडळाला काँग्रेस असे म्हटले जाते. अमेरिकेच्या कायदेमंडळाची देखील 2 सभागृह आहेत. कनिष्ठ सभागृहाला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात, तर वरिष्ठ सभागृहाला सिनेट असे म्हटले जाते आणि म्हणूनच या 3 देशांच्या मध्ये तुलना केल्यास आपणास असे दिसून येते की कनिष्ठ सभागृहामध्ये जनतेचे प्रतिनिधी प्रत्यक्षपणे निवडलेले असतात, तर वरिष्ठ सभागृहामध्ये प्रतिनिधी हे अप्रत्यक्षपणे निवडलेले असतात. अशा पद्धतीनं प्रत्येक देशाला कायदेमंडळ हे अस्तित्वात असते आणि कायदेमंडळाकडून तयार केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी ही त्या त्या देशामध्ये केली जाते. कारण कायद्याची अंमलबजावणी करणे, कारण कायद्याचं राज्य हे अतिशय महत्वाची बाब आहे. कायदा मोडल्यास त्या ठिकाणी शिक्षा करण्याची तरतूद असते आणि म्हणून भारत असू द्या, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या 3ही देशांच्या कायदेमंडळाची 2 सभागृह आहे, म्हणून द्विशाखा कायदेमंडळ असलेले आपणास दिसून येते. त्याचबरोबर आता कार्यकारी मंडळाच्या संदर्भामध्ये विचार करावयाचा झाल्यास कार्यकारी मंडळ जे आहे ते देखील आपण भारत, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या 3 देशांच्या संदर्भामध्ये तुलना किंवा कंपॅरिझन करणार आहोत. आता या ठिकाणी भारताचं जे कार्यकारी मंडळ आहे, या कार्यकारी मंडळामध्ये राजकीय कार्यकारी मंडळ अशा पद्धतीनं आपल्याला हा भाग बघायचा आहे. या ठिकाणी 2 प्रमुख असतात. पहिला असतो तो राज्याचा प्रमुख आणि दुसरा असतो तो शासनाचा प्रमुख. भारतामध्ये राष्ट्रपती हे राज्याचे प्रमुख आहेत, तर पंतप्रधान हे किंवा प्रधानमंत्री हे शासनाचे प्रमुख आहेत. आता जो राज्याचा प्रमुख असतो तो त्या ठिकाणी नामधारी असतो आणि शासनाचा प्रमुख हा खरा किंवा वास्तविक प्रमुख असतो आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की भारतीय कार्यकारी मंडळाचे 2 प्रमुख आहेत. राष्ट्रपती हे नामधारी किंवा घटनात्मक प्रमुख आहेत, तर पंतप्रधान हे वास्तविक किंवा खरे प्रमुख आहेत. पंतप्रधान जे असतात, पंतप्रधान पदासाठी आपल्याला माहितच आहे की लोकसभेमध्ये ज्या राजकीय पक्षाला बहुमत मिळतं त्या बहुमतवाल्या पक्षाच्या नेत्याची पंतप्रधान म्हणून राष्ट्रपतींकडून निवड केली जाते आणि म्हणून पंतप्रधानांची पात्रता जर पाहायची झाली तर लोकसभा या संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये ज्या राजकीय पक्षाला 2/3 अशा पद्धतीचं स्पष्ट बहुमत मिळतं त्या बहुमतवाल्या पक्षाच्या नेत्याची पंतप्रधान म्हणून राष्ट्रपतींकडून औपचारिकपणे निवड केली जाते. आता पंतप्रधानांना त्यांच्या कामामध्ये मदत करण्यासाठी मंत्रिमंडळाची तरतूद या ठिकाणी केलेली आहे आणि पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे राष्ट्रपतींना मदत करत असतात आणि म्हणून अशा पद्धतीनं ही राजकीय कार्यकारिणी असलेली आपल्याला दिसून येते.
प्लस या तीनही देशांच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर यांना मदत करण्यासाठी सनदी नोकर वर्ग किंवा नोकरशाही असलेली आपल्याला दिसून येते. नोकरशाही किंवा त्याला आपण म्हणूया सनदी नोकर वर्ग अशा पद्धतीनं त्याला म्हटलं जातं. आणि म्हणून या सनदी नोकरशाहीकडून या ठिकाणी मदत जी आहे ती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळांना केली जाताना आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीनं युनायटेड किंगडममध्ये सुद्धा कार्यकारी मंडळाचे 2 प्रमुख आहेत. राज्याचा प्रमुख त्या ठिकाणी राजा किंवा राणी सत्तेवर असतात आणि शासनाचा प्रमुख म्हणून पंतप्रधानांच्या हातामध्ये सत्ता असते. आता या ठिकाणी भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यामध्ये जर तुलना करावयाची झाल्यास भारताचे राष्ट्रपती हे निवडणुकीतून अप्रत्यक्षपणे भारतीय जनतेने निवडलेले असतात आणि युनायटेड किंगडममध्ये मात्र राजा किंवा राणी हे वंश परंपरेनं सत्तेवर येत असतात. हा दोघांमधला फरक आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगता येईल. म्हणजे भारताचे राष्ट्रपती हे अप्रत्यक्षपणे जनतेनं निवडलेले असतात आणि इंग्लंडचा किंवा युनायटेड किंगडमचा जो राज्याचा प्रमुख असतो तो मात्र वंश परंपरेने सत्तेवर आलेला असतो. त्याचबरोबर या ठिकाणी पंतप्रधान भारतामध्ये ज्या पद्धतीनं निवडले जातात अगदी त्याच पद्धतीनं या युनायटेड किंगडममध्ये सुद्धा जो शासनाचा प्रमुख म्हणून पंतप्रधान असतो त्याची निवड सुद्धा जनतेकडून केली जाताना दिसते. कारण भारत आणि युनायटेड किंगडम या दोन्ही देशांमध्ये संसदीय स्वरूपाची शासन व्यवस्था आहे आणि म्हणून त्यांची निवड जी असते ती प्रत्यक्ष जनतेकडून केलेली असते. या 2 देशांशी तुलना करत असताना आपण अमेरिकेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर अमेरिकेमध्ये राज्याचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख अशी दोन्ही जबाबदारी अमेरिकेच्या अध्यक्षांकडे असते आणि म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते राज्याचा प्रमुख म्हणून देखील आणि शासनाचा प्रमुख म्हणून देखील या ठिकाणी भूमिका पार पाडत असतात. अशा पद्धतीनं राजकीय कार्यकारी जी आहे ती देशाची कार्यकारी मंडळाची सत्ता या राजकीय कार्यकारी मंडळाच्या हातात असते. आता या ठिकाणी मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे या तीनही देशांचा यांचा जर विचार केला तर या राष्ट्रपती पंतप्रधान, राजा पंतप्रधान आणि अध्यक्ष यांना त्यांना मदत करण्यासाठी सनदी सेवक जे असतात किंवा नोकरशाही जी असते ती त्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी घटनेमध्ये तशी तरतूद केलेली आहे. आणि सनदी सेवक वर्ग जो असतो तो स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून साधारणपणे निवडला जात असतो. अशा पद्धतीनं कार्यकारी मंडळाची सत्ता जी आहे ती असलेली आपल्याला दिसून येते. कायदे मंडळाने तयार केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जी आहे ती कार्यकारी मंडळावर घटनाकारांनी सोपविण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आणखी शासन संस्थेचा जो 3रा विभाग आहे त्या संदर्भामध्ये माहिती आपण घेणार आहोत. शासन संस्थेचा न्यायमंडळ हा स्वतंत्र विभाग आहे. आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे भारताच्या राज्यघटनेमध्ये न्यायमंडळ हा शासन संस्थेचा 3रा विभाग स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न घटनाकारांनी केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये भारतीय राज्यघटनेच्या 50व्या कलमामध्ये स्पष्ट अशा पद्धतीची तरतूद करून शासन संस्थेचा हा 3रा विभाग स्वतंत्र ठेवण्यात आलेला आहे. भारताच्या संदर्भामध्ये विचार करावयाचा झाल्यास कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये सत्ता विभाजन, नियंत्रण आणि संतुलन साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जे कार्यकारी मंडळ असते म्हणजे जे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ असतं त्यांना कायदे मंडळाला जबाबदार राहावे लागते. म्हणून संसदीय शासन पद्धतीची व्याख्या करत असताना असं म्हटलं जातं की ज्या शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ प्रत्यक्षरित्या कायदे मंडळाला अप्रत्यक्षरित्या आणि अंतिमतः जनतेला जबाबदार असते तिला संसदीय शासन पद्धती असे म्हणतात. मात्र न्यायमंडळ हा जो विभाग आहे तो स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न घटनाकारांनी केल्याचे दिसून येते. भारताचे जे न्यायमंडळ आहे या न्यायमंडळाच्या संदर्भामध्ये रचना पाहायची झाल्यास भारताचे न्यायमंडळ हे एकेरी किंवा त्रिकोणी आकाराचे आहे. न्यायव्यवस्थेच्या शिखरावर सर्वोच्च न्यायालय आहे.
त्याला आपण सुप्रीम कोर्ट असं म्हणतो. सर्वोच्च न्यायालय हे न्यायव्यवस्थेच्या शिखरावर आहे, खरोखरच ते सर्वोच्च आहे. त्याखाली न्यायमंडळाच्या रचनेमध्ये उच्च न्यायालय आहे आणि उच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीची तरतूद केलेली आहे की साधारणपणे या शब्दाला खूप महत्व आहे. साधारणपणे प्रत्येक राज्याला एक उच्च न्यायालय जे आहे ते भारतामध्ये निर्माण केलेलं आहे. परंतु काही राज्यांसाठी 2 राज्यांसाठी एक उच्च न्यायालय किंवा 2 राज्य अधिक केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी एकच उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे आणि म्हणून आपण साधारणपणे अशा पद्धतीचा शब्दप्रयोग वापरलेला आहे. राज्याच्या न्यायव्यवस्थेमध्ये उच्च न्यायालय हे सर्वात वरचे न्यायालय म्हणून समजले जाते, तर देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या खाली दुय्यम न्यायालय, सबऑर्डिनेट कोर्ट्स किंवा इतर न्यायालय असलेले आपणास दिसून येतात. अशाच पद्धतीची रचना काहीशी युनायटेड किंगडम मध्ये आहे, कारण युनायटेड किंगडम मध्ये मात्र देशाच्या जे न्यायमंडळ आहे त्या न्यायव्यवस्थेच्या शिखरावर सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्याखाली फक्त उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये सुद्धा न्यायमंडळाची रचना पाहत असताना सर्वोच्च न्यायालय हे न्यायव्यवस्थेच्या शिखरावर आहे, त्याखाली राज्यांची सर्वोच्च न्यायालय आहेत आणि त्याखाली मात्र इतर उच्च न्यायालय आहेत. अशा पद्धतीनं न्यायमंडळाची रचना ही करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की न्यायव्यवस्थेचा हा जो विभाग आहे तो अत्यंत महत्वाचा विभाग म्हणून समजला जातो. अशा पद्धतीनं भारत, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या देशांच्या न्यायमंडळाची रचना असलेली आपणास दिसून येते. आणि म्हणूनच तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला की शासन संस्थेचे विभाग किंवा अंग सांगा, तर या ठिकाणी शासन संस्थेचे 3 विभाग पडतात. अशा पद्धतीचं उत्तर अपेक्षित आहे. त्या 3 विभागांमध्ये पहिला विभाग आहे तो म्हणजे कायदे मंडळाचा, त्याचं काम आहे कायदे तयार करणं. दुसरा विभाग आहे कार्यकारी मंडळाचा, कार्यकारी मंडळ कायद्यांची अंमलबजावणी करते. आणि तिसरा विभाग आहे तो म्हणजे न्यायमंडळाचा, आणि न्यायमंडळाचं काम आहे कायद्यांचा अर्थ लावणं आणि न्यायदान करणं. अशा पद्धतीची जबाबदारी ही न्यायालयावर टाकण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण यानंतर पुढील तासिकेला आपण प्रत्यक्ष 4थ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.